Good afternoon, everyone. Am I audible to all? Yes, ma'am. Okay, is the screen visible to all? Yes, Yes. ma'am. Okay. Okay, at the last lecture, we have started our second unit, that is control structure. So everybody know the meaning of control structure. What do you mean by control structure? So control structures are nothing but the structure or the terminologies with the help of that we can control the execution of the program. Up till now, whatever programs we have executed, these are the sequential execution. That means we cannot control the execution, but with the help of control structure, we can control or we can manage the execution of our code. Okay, so there are various control structures like if else, then nested if else, then else if ladder, then loops we have. Again, loops are having while loop, do while loop, for loop, break, continue. All these are the control structures, switch case. All these are the control structures. With the help of that, we can control the execution of the program. Okay, out of that, I think we have 8 9 control structures. Out of that, first 4 control structure are the decision making control structure. बरोबर का? पहिले 4 कुठले डिसिजन मेकिंग कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत? इफ else, then nested if else, and else if ladder. Okay, these are the decision making control structure. आता डिसिजन मेकिंग कंट्रोल स्ट्रक्चर का म्हणायचं याला आपण? कारण याच्यावरती हे एक्झिक्युशन किंवा कुठला कोड एक्झिक्यूट करायचा हे कशावरती डिपेंड आहे? इट इज डिपेंड अपॉन दी सिच्युएशन. काय सिच्युएशन आहे त्याच्यावर डिपेंड आहे की, किंवा कंडिशन वरती डिपेंड आहे की कुठला कोड एक्झिक्यूट करायचा. बरोबर आहे? म्हणजे तिचं स्पेसिफिक कंडिशन जर तुमची एक्झिक्यूट ट्रू असेल तर तुम्ही एक स्पेसिफिक ब्लॉक एक्झिक्यूट करता, अदरवाइज रिमेनिंग कोड काय होतो तुमचा एक्झिक्यूट होतो. अगेन इट इज डिपेंड अपॉन दी व्हेरियस सिंटॅक्स और व्हेरियस कंट्रोल स्ट्रक्चर. म्हणजे प्रत्येकाचं प्रत्येक कंट्रोल स्ट्रक्चरचा सिंटॅक्स वेगळा आहे आणि एक्झिक्युशन पण वेगळं आहे. पण बेसिक त्याचं जे काय आहे ते काय आहे, जर कंडिशन ट्रू असेल किंवा द एक्झिक्युशन इज डिपेंड अपॉन दी कंडिशन. जर कंडिशन ट्रू असेल तर काय होईल तुमचा तो पर्टिक्युलर ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाइज रिमेनिंग कोड किंवा रिमेनिंग दुसरा ब्लॉक कुठला असेल तो एक्झिक्यूट होईल. बरोबर आहे? सो पहिले 4 आहेत ते काय आहेत? डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चर. आणि बाकीचे काय आहेत? लूप्स आहेत. म्हणजे लूप्स कधी यूज करतो आपण? जेव्हा तुम्हाला एखादा कोड किंवा एखादा ब्लॉक हा मल्टिपल टाइम्स एक्झिक्यूट करायचा असेल तर त्यावेळेस आपण काय करतो? लूप यूज करतो. बरोबर आहे? सो आउट ऑफ दॅट वी हॅव लर्न इफ स्ट्रक्चर. सगळ्यात सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं? इफ स्टेटमेंट पाहिलं होतं किंवा इफ कंट्रोल स्ट्रक्चर पाहिलं होतं. याचं सिंटॅक्स सगळ्यांनी लिहून घेतलेला आहे. इफ बुलियन एक्सप्रेशन और कंडिशन, इफ द कंडिशन और बुलियन एक्सप्रेशन इज ट्रू, then that particular block is going to execute. आणि जेव्हा तुम्हाला ब्लॉक क्रिएट करायचा असतो तेव्हा आपण काय करतो? ओपनिंग कर्ली ब्रॅकेट अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. इन बिटवीन दॅट वी हॅव टू राईट डाउन ऑल दी स्टेटमेंट आणि इट इज नथिंग बट दी ब्लॉक. बरोबर आहे? सो इथं काय झालं? हा झाला इफ ब्लॉक झाला, कारण हा इफ कंडिशनच्या नंतरचा ब्लॉक आहे म्हणून याला आपण नॉर्मली काय म्हणतो? इफ ब्लॉक म्हणतो. ठीक आहे. मग जर तुमचं हे बुलियन एक्सप्रेशन ट्रू असेल तर काय होईल? हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाइज तुमचा प्रोग्रामचा राहिलेला कोड काय होईल? एक्झिक्यूट होईल. वी हॅव लर्न इट और वी हॅव चेक इट विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामर्स. हे आपण प्रोग्रामनी पण एक्झिक्युशन करून पाहिलेलं आहे. लक्षात आहे सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके. गर्ल्स, Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट कुठला पाहिला होता आपण? याचं एक्झाम्पल तर पाहिलेलंच आहे. नेक्स्ट आपण काय पाहिलेलं होतं? सी इफ एल्स स्टेटमेंट. बरोबर आहे? आता इफ एल्स स्टेटमेंट मध्ये काय होतं? नॉर्मली जर तुमच्याकडे 2च कंडिशन असतील की नाही तरच त्यावेळेस आपण काय करतो? इफ एल्स स्टेटमेंट यूज करतो. आता ह्याचा सिंटॅक्स काय बघा? इफ बुलियन एक्सप्रेशन, म्हणजे इफ जर ही तुमची कंडिशन किंवा बुलियन एक्सप्रेशन ट्रू असेल तर हा ब्लॉक इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर तुमची बुलियन एक्सप्रेशन किंवा कंडिशन फॉल्स असेल तर काय होईल? एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर फाइंड आउट केले होता. बरोबर आहे? लक्षात आहे सगळ्यांच्या? Yes, ma'am. Okay, just write down one more problem statement which is related to the if else statement. Write a C program
एक होमवर्क साठी प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहून घ्या. राईट अ सी प्रोग्राम write a C program to find out is leap year or not. Ma'am, repeat सांगा. Write a C program to check entered year, ENTERED, entered year, YEAR, entered year is leap year, LEAP, leap year or not. आता लीप इयर फाइंड आउट करण्यासाठी काय लॉजिक वापरावं लागेल आपल्याला? लॉजिक म्हणजे कुठल्याही इयरला, म्हणजे 1919, 1919, 1999, 1998, 2000, 2002, 2003, 2004 असं कुठलंही एक इयर काय करायचंय युजर कडून रीड करून घ्यायचंय किंवा इनिशियलाइज करा. बरोबर आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला कुठलं लॉजिक अप्लाय करावं लागतं? आपण एखाद्या वर्षाला लीप इयर आहे असं कधी म्हणतो आपण? ज्याला 4 ने पूर्ण भाग जातो. ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला काय म्हणतो आपण? लीप इयर म्हणतो. बरोबर आहे. मग आता मला काय करावं लागेल? इयर रीड करून घ्यायला लागेल. म्हणजे 2000, 2001, 2002 असं कुठलंही एक वर्ष काय करावं लागेल? मला रीड करून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी मला काय लागेल? एक व्हेरिएबल लागेल. मग पहिले इफ कंडिशन मध्ये काय घेणार आपण? इफ जो काय तुमचा व्हेरिएबल असेल तो, सपोज मी काय घेतला? इयर हाच व्हेरिएबल घेतला. म्हणजे माझ्या व्हेरिएबलचं नाव काय? इयर, YEAR असे नाव लिहू शकतो आपण व्हेरिएबलचं. सो इफ मध्ये काय येईल? इफ इयर, आता मला 4 ने पूर्ण भाग जातोय की नाही हे बघायचंय. मग मला कुठला ऑपरेटर यूज करावा लागेल? पर्सेंटेज म्हणजेच मॉड्युलस ऑपरेटर काय करावं लागेल? यूज करावा लागेल. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण भाग जातो याचा अर्थ काय होतो? बाकी काय शिल्लक राहायला पाहिजे? 0. पूर्ण भाग जातो याचा अर्थ काय होतो? बाकी काय शिल्लक राहायला पाहिजे? 0. बरोबर आहे. सो व्हॉट इज माय स्टेटमेंट? इफ इयर मॉड 4 इज इक्वल टू 0. कम्पेअर करायचंय आपल्याला, असाइन नाही करायचंय. इज इक्वल टू 0 म्हणजे इयर मॉड 4 इज इक्वल टू 0 असेल तर आय हॅव टू डिस्प्ले द मेसेज एंटर्ड इयर इज लीप इयर, एल्स एंटर्ड इयर इज नॉट लीप इयर. एवढंच करायचंय फक्त. येईल करायला? येईल का प्रोग्राम लिहायला हा? हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, येईल का प्रोग्राम लिहायला? हा, हॅलो. ओके, आय विल सॉल्व द गिव्हन प्रोग्राम. पण त्याच्यानंतर मी दुसरं एक होमवर्क देईल, ते मात्र तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल. ठीक आहे, ते पण त्याच धर्तीवरती आहे. सो वी हॅव टू सॉल्व द सेम प्रॉब्लेम. Now we have to open the online editor.
ठीक आहे. मग आपण काय करूया, तिथे आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. ठीक आहे. सो आय हॅव टू स्टार्ट विथ द हेडर फाइल हॅश include stdio.h. We have to add the header file. Then we have a main function, integer main. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, एक इयर रीड करून घ्यायचंय युजर कडून, बरोबर आहे. म्हणजे युजरने सपोज 2000 टाकलं, 1999 टाकलं, 2005 टाकलं, 2006 टाकलं, तर ते इयर आपल्याला काय करायचं, युजर कडून रीड करून घ्यायचे. म्हणजे मला जर युजर कडून काही एखादी व्हॅल्यू रीड करून घ्यायची असेल, तर ती काय करायला लागेल, एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायला लागेल. सो आय हॅव टू डिक्लेअर हिअर वन व्हेरिएबल इंटिजर इयर. इथे तुम्ही व्हेरिएबलला काही नाव देऊ शकता. आपले नियम फॉलो करून आपण कुठलंही नाव व्हेरिएबलला देऊ शकतो. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली आहे, व्हेरिएबल नाव देताना कीवर्ड्स आठवतात तुम्हाला? आपण कीवर्ड्स पाहिले होते बघा, 32 कीवर्ड्स आहेत सी लँग्वेज मध्ये. ते फॉर आहे, देन इन्क्लूड आहे, लूप आहे, इफ आहे, एल्स आहे, बरोबर आहे, ब्रेक आहे, कंटिन्यू आहे. हे सगळे काय आहेत, कीवर्ड्स आहेत. आठवतात का? यस मॅम. ठीक आहे. त्यातलं कुठलाही कीवर्ड जो आहे, तो कीवर्ड आपण ऍज अ व्हेरिएबल नेम यूज करू शकत नाही. ठीक आहे. कुठलाही कीवर्ड ऍज अ व्हेरिएबल नेम यूज करू शकत नाही. ठीक आहे. हा एक नियम आहे, तो खरं त्यावेळेस सांगायचा राहिला तुम्हाला. पण हा पण नियम आहे की कुठलाही कीवर्ड ऍज अ व्हेरिएबल नेम यूज करता येत नाही. ठीक आहे. मग इथं तुम्ही व्हेरिएबलची त्याचे जे नेमिंग कन्व्हेन्शन्स आहेत त्याप्रमाणे कुठलाही व्हेरिएबल इथं क्रिएट करू शकता. सो आय हॅव टू क्रिएट हिअर व्हेरिएबल हुज नेम इज इयर. ठीक आहे. Now I want to read the year from user, but before that I want to display the message in front of user. So which function we are going to use to display the message? Printf. So I have to write here printf /n for new line. I have to write here enter year. End with semicolon. Now I want to store whatever year has entered by user into the year variable. आता जे काही year user ने एंटर केलेलं ते काय करायचं, मला त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचंय. सो मग कुठलं फंक्शन आपल्याला यूज करावं लागेल? scanf. scanf. With the help of scanf function we have to read. आता कुठला year कुठल्या टाइपचा व्हॅल्यू आहे? Integer. Integer. So what we have to taken here? Percentage D, format specifier, percentage D for integer, double ended comma complete comma. Now what we have to write here? I want to store the value into the year variable. So what we have to write here? Year. Only year or address of year? And Address of year, because I want to store the value. I do not want to display the value. Value display करायची असते फक्त तर प्रिंटएफ मध्ये फक्त इयर लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण स्कॅनएफ मध्ये कंपल्सरी ऍड्रेस आलाच पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. बाय युजिंग दॅट वी हॅव टू रीड द नंबर अँड वी हॅव टू स्टोअर द नंबर इन टू द इयर व्हेरिएबल. आता लॉजिक सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय म्हणायचंय, जर इयर ला त्या कुठल्याही इयरला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर आपण त्याला काय म्हणतोय,
ते लीप इयर आहे. बरोबर आहे. म्हणजे मला काय कम्पेअर करावं लागेल, इयर इयरचा भागाकार केला आणि त्याची जी बाकी आहे, ती बाकी जर 0 असेल, म्हणजे इयरचा भागाकार केल्यानंतर जी बाकी आहे, ती जर 0 असेल तर ते लीप इयर असणार आहे. सो व्हॉट आय हॅव टू राइट हिअर, इफ इयर जे काही तुमचं असेल ते. आता बाकी कम्पेअर करायचे असते मला, रिमाइंडर कम्पेअर करायचं असतं, त्यावेळेस आपण कुठला ऑपरेटर यूज करतो? मॉड ऑपरेटर किंवा मॉड्युलस ऑपरेटर यूज करतो. सो व्हॉट वी हॅव टू राइट हिअर, इयर मॉड 4 इज इक्वल टू. फक्त इज इक्वल टू असतं तर काय झालं असतं? ह्याचा अर्थ काय होतो? फक्त इज इक्वल टू असतं तर हा कुठला ऑपरेटर आहे? एकच सिंगल इक्वल टू असेल तर हा कुठला ऑपरेटर आहे? सिंपल असाइनमेंट ऑपरेटर. ऑपरेटर सगळ्यांनी लक्षात ठेवा. ऑपरेटर कळाले ना तर ते पुढचं हे लॉजिक थोडेसे डेव्हलप होतात चांगले. ठीक आहे. इथं फक्त इक्वल टू असतं तर काय झालं असतं? इयर मॉड 4 ऑपरेशन झालं असतं. पण जे काही त्याचा रिझल्ट येईल त्याच्यावरती त्याला काय केलं असतं? आपण 0 त्याला असाइन करून टाकला असता. आणि इट इज नॉट द बुलियन एक्सप्रेशन. हे काही बुलियन एक्सप्रेशन नाहीये. तुम्ही व्हॅल्यू असाइन केली. ह्याचं ट्रू किंवा फॉल्स असं आउटपुट कसं येईल बरं? ह्याचं आउटपुट ट्रू किंवा फॉल्स येईल का ह्या एक्सप्रेशनचं? इयर मॉड 4 इज इक्वल टू 0. ह्या एक्सप्रेशनचं आउटपुट ट्रू पण येणार नाही, फॉल्स पण येणार नाही. जी काही तुमची बाकी राहील ती पण व्हॅनिश होईल आणि तिचं काय होईल? 0 असाइन होईल. पण मला काय करायचंय, जी बाकी आली ती 0 बरोबर कम्पेअर करायची. सो व्हॉट आय हॅव टू राइट हिअर, इयर मॉड 4 इज इक्वल टू 0. तर काय करणार आहोत आपण इथं? printf /n entered year is leap year. ठीक आहे. else year. printf entered year is not leap year झालं. End with semicolon. Now I have to return the value 0. So we have to execute it. बघ करायला पाहिजे का कोड.
काय झालंय बाबा? That your main function only in main.c or main.cp file. The reason you are getting this error is because you have created multiple files which is having random करू बघा. main.c करू. हॅलो मॅडम. हा मॅडम 7 नंबरच्या रोला सेमीकॉलन येतं ना मॅडम शेवट. सेमीकोलन नाही 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 इथं हे एडिटरचा प्रॉब्लेम आहे हो, कोडचा नाही काही प्रॉब्लेम. ते त्यांना एकच मेन डॉट सी फाईल पाहिजे, मल्टिपल फाईल्स नाही चालत आहेत या एडिटर वरती. आणि इफ ब्लॉक म्हणजे इफचं जे आपण एक्सप्रेशन लिहितो त्याच्यानंतर कधीच सेमीकोलन नसतं. हा डिबग होतोय. झालं बाबा ह्याला. आपला दुसरं एडिटर घेऊयात. Just I have to paste the code here.
आता या एडिटर वरती हे स्कॅनएफ फंक्शन चालत नाही. आता इथे आपण इयर इनिशियलाइज करूयात. इयर इज इक्वल टू सपोज 2000. इयरची व्हॅल्यू काय आहे 2000. चेक करूयात आपण. एंटर्ड इयर इज अ लीप इयर. इयर काय आहे आपलं 2000. बरोबर आहे का? इयरची व्हॅल्यू काय आहे 2000. मग त्याचं एक्झिक्युशन बघा कसं होतंय. पण इथे एक्झिक्युशन बघूयात. आता इयर इथं इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इयर काय म्हणतोय आपण 2000 mod 4. याचा रिझल्ट काय येईल सांगा. mod 4 ह्याचा रिझल्ट काय येईल आपल्याला 0. बरोबर आहे. आणि तो कशासोबत कम्पेअर केला आपण इक्वल टू 0 सोबत आपण काय केलं त्याला कम्पेअर केला. आता या एक्सप्रेशनचा रिझल्ट काय येतोय 2000 mod 4. या एक्सप्रेशनचा रिझल्ट काय येतो आपल्याला 0. तो कशासोबत कम्पेअर केला आपण या 0 सोबत. मग हे जे आहे इक्वल टू इट इज कम्पॅरिझन ऑपरेटर आहे. इक्वल टू हे काय कम्पॅरिझन ऑपरेटर आहे. ते काय करतं ह्या एक्सप्रेशनचा जो काय रिझल्ट असेल तो काय करतो या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करतो. आणि इक्वल टू जर त्या दोन व्हॅल्यू इक्वल असेल तर एक्सप्रेशन काय आहे तुमचं ट्रू आहे. अदरवाइज एक्सप्रेशन काय आहे तुमचं फॉल्स आहे. बरोबर आहे की नाही. मग 2000 mod 4 केलं तर आपल्याला बाकी काय मिळते 0. याचा अर्थ काय होतो 2000 ह्या इयरला 4 नी कम्प्लीट भाग जातो. बरोबर आहे. आणि तो जर त्याने काय केलं हा 0 दुसऱ्या 0 बरोबर कम्पेअर केला. 0 इज इक्वल टू 0. कंडिशन इज ट्रू. म्हणून मेसेज काय डिस्प्ले झाला एंटर्ड इयर इज अ लीप इयर. बरोबर आहे. आता मी सपोज इथं इयर चेंज केलं. सपोज आय हॅव टू राईट हिअर 1999. तर काय होईल बघा इथे मेसेज काय येईल मग तुमचा इथे 1999 असेल तर जातो काय 4 ने भाग्याने. हा 4 ने भाग जातो 1999 ला नाही. नाही. मग इथे मेसेज काय येईल एंटर्ड इयर इज नॉट लीप इयर. आता इथे एक्झिक्युशन चेक करूयात आपण. इथे काय म्हणतोय आपण 1999. बरोबर आहे. मग काय मिळते आपल्याला 1999 डिवाइड बाय 4 और मॉड 4. वन 1999 मॉड 4. बाकी काय राहते सांगा. या एक्सप्रेशनची बाकी सांगा. किती राहते बाकी 3. बरोबर आहे का. ठीक आहे. 3 इक्वल टू 0. कंडिशन काय आहे हो तुमची 3 इक्वल टू 0. ही कंडिशन काय ट्रू आहे का फॉल्स आहे. 3 आणि 0 एक सारखे आहेत का. कंडिशन काय आहे तुमची फॉल्स आहे. म्हणजे कुठला पार्ट एक्झिक्यूट होईल एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. सो द एरर मेसेज इज गोइंग टू डिस्प्ले हियर एंटर्ड इयर इज नॉट लीप इयर. आलं लक्षात हे एक्झिक्युशन. एक्झिक्युशन लक्षात येते सगळ्यांच्या. Yes. Now write down one more homework problem statement as a homework. Write a C program.
find entered number is even or odd. Entered number is even or odd. सम किंवा विषम नंबर शोधायचा, म्हणजे जो नंबर आहे तो इव्हन आहे की ऑड आहे ते काय करायचं, चेक करायचं. ह्याचं लॉजिक काय आहे? लॉजिक काय इव्हन आणि ऑड नंबर साठी? डिवाइडेड बाय 2. If entered number is completely divisible by 2, then that number is even. Otherwise, the number is odd. Clear? Yes. Now the today's topic is see nested if statement. Nested if statement, I think we have completed the topic ना, फक्त प्रोग्राम राहिला ह्याचा आपल्याला. Yes. बरोबर आहे. सिंटॅक्स वगैरे लिहिलंय ना तुम्ही? नेस्टेड इफ स्टेटमेंट म्हणजे काय करतो आपण, एका इफ ब्लॉक मध्ये अजून मल्टिपल आणखीन इफ एल्स ब्लॉक ऍड करू शकतो, किंवा एल्स ब्लॉक मध्ये पण परत इफ एल्स ब्लॉक काय करू शकतो आपण, ऍड करू शकतो. बरोबर आहे. नेस्ट करतोय म्हणजे एका ब्लॉक मध्ये तोच तशाच टाईपचा दुसरा ब्लॉक काय करतोय आपण, ऍड करत जातो. त्याला काय म्हणतो आपण, नेस्टेड इफ स्टेटमेंट. सो हिअर आय हॅव एक्झाम्पल. हा, सिंटॅक्स लिहिलाय सगळ्यांनी? सिंटॅक्स आपण डिस्कस केलाय मागच्या वेळेस कालच्या लेक्चरला. प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा राहिलाय. हा, सिंटॅक्स डिस्कस केलाय ना आपण. आता आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघूया. सिंपल प्रोग्राम दिलाय बघा इथे त्यांनी ऍज अ एक्झाम्पल. सो हिअर वी हॅव 2 व्हेरिएबल्स. एक्झाम्पल मध्ये काय केलेत बघा, 2 व्हेरिएबल्स घेतले आहेत. इंटिजर a इज इक्वल टू 100 and b is equal to 200. बरोबर आहे. नाउ फर्स्ट कंडिशन दे हॅव चेक हिअर, इफ a is equal to 100 म्हणजे a मध्ये 100 आहे, इक्वल टू 100 म्हणजे 100 इक्वल टू 100 इज, ही कंडिशन जर ट्रू झाली म्हणजे आउटर साइड इफ कंडिशन जर ट्रू झाली तर काय करतो आपण, या ब्लॉक मध्ये एंटर करतो. ही जर कंडिशन ट्रू झाली तर काय करतो आपण, या ब्लॉक मध्ये एंटर करतोय. या ब्लॉक मध्ये एंटर केल्यानंतर आपण काय केलं, दुसरी कंडिशन चेक केली. इफ बी इज इक्वल टू 200 असेल तर काय म्हणतोय आपण, व्हॅल्यू ऑफ ए इज 100 अँड बी इज 200. म्हणजे इथं काही मेसेज लिहा तुम्ही, किंवा तुम्हाला काही बाकीचे प्रॉब्लेम एक्सप्रेशन किंवा काही सॉल्व्ह करायचं असेल तर आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर इथे बघा, हा पहिला जो इंटरनल इफ ब्लॉक होता तो इफ ब्लॉक इथे क्लोज झाला, आणि इथे जो आउटर इफ ब्लॉक होता तो इथं क्लोज झाला. त्याच्यानंतर एल्स पार्ट घ्या किंवा घेऊ नका, कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युअर लॉजिक, किंवा तुमची कशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही इफ ब्लॉक ऍड करू शकता. म्हणजे इफ ब्लॉक मध्ये फक्त इफ ब्लॉक ऍड करा, एल्स ब्लॉक नाही ऍड केला तरी चालतो, किंवा इफ मध्ये इफ एल्स कम्प्लीट ऍड करा, एल्स मध्ये एल्स पार्ट नाही लिहिला तरी चालतो, एल्स पार्ट मध्ये इफ एल्स ब्लॉक ऍड केला तरी चालतो, एल्स मध्ये फक्त इफ ब्लॉक ऍड केला तरी चालतो. इट इज कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युअर रिक्वायरमेंट, किंवा तुमचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय लॉजिक आहे त्याप्रमाणे काय करतो आपण, हे स्ट्रक्चर यूज करतो. फक्त नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंटचा अर्थ काय होतो, एका इफ ब्लॉक मध्ये दुसरा इफ ब्लॉक किंवा एल्स ब्लॉक किंवा इफ एल्स ब्लॉक कंबाइनली ऍड करणे, हा त्याचा अर्थ होतो. आफ्टर ऑल इट इज डिपेंड ऑन युअर लॉजिक की काय ऍड करायचंय, फक्त इफ ऍड करायचंय का इफ एल्स ऍड करायचंय, किंवा फायनली एल्स ऍड करायचंय की नाही, किंवा एल्स मध्ये परत इफ ऍड करायचंय की एल्स इफ एल्स ऍड करायचंय. इट इज कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युअर लॉजिक. सो आपण आता हाच प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघूयात. म्हणजे या प्रोग्राम मध्ये विशेष काही नाहीये, फक्त ते नेक्स्ट कसं होतोय किंवा एका इफ मध्ये आपण दुसरा इफ ब्लॉक कसा घेतोय हे फक्त आपण चेकआउट करणार आहोत. ठीक आहे.
So just I have to remove all the previous part. Okay. इथे काय घेतलं होतं आपण दोन व्हेरिएबल घेतले होते इंटिजर a इज इक्वल टू 100 मी इथंच व्हॅल्यू इनिशियलाइज करते कॉमा b इज इक्वल टू 200 एंड विथ सेमिकोलन. ठीक आहे दोन व्हेरिएबल घेतले त्याला मी व्हॅल्यू इनिशियलाइज करून ठेवल्या a इज इक्वल टू 100 अँड b इज इक्वल टू 200 बरोबर आहे. नाव in the first if block I am going to check if a is equal to 100. if a is equal to 100 असेल तर परत मी चेक काय केलं त्याच ब्लॉक मध्ये if b is equal to 200. ठीक आहे नंतर मी काय चेक केलं if b is equal to 200 just I have to print the message slash n a is equal to percentage d and b is equal to percentage d. अरे तो d लिहायचं राहिलं. Just we have to display the value of a and b. a comma b. मल्टिपल व्हॅल्यूज आपण एकाच प्रिंटफ स्टेटमेंट मध्ये डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे एंड विथ सेमिकोलन. ठीक आहे आता ही ब्लॉक कुठे ओपन झाले बघा हा पहिला ही ब्लॉक इथे ओपन झाला इथे क्लोज झाला किंवा आता बघा इफ a इज इक्वल टू 100 असेल ही कंडिशन ट्रू झाली तर आपण काय झालो या ब्लॉक मध्ये एंटर झालो बरोबर आहे. या ब्लॉक मध्ये मी पुन्हा चेक काय केलं इफ b इज इक्वल टू 200 ही कंडिशन जर ट्रू असेल तर काय होईल printf a इज इक्वल टू 100 अँड b इज इक्वल टू 200 ह्या व्हॅल्यू काय होते स्क्रीन वरती डिस्प्ले होतील. आता हा ई ब्लॉक इथं सुरू झाला इथं संपला आणि त्याच्यानंतर हा काय झाला ई ब्लॉक संपला म्हणून याला काय म्हणतो आपण नेस्टेड इफ ब्लॉक. हा जो आतला ब्लॉक आहे त्याला काय म्हणतो आपण नेस्टेड इफ ब्लॉक. मग तुम्ही नेस्ट करताना इफ फक्त इफ ब्लॉक घ्या किंवा इफ एल्स ब्लॉक घ्या काहीच प्रॉब्लेम नाही. अँड त्याच्यानंतर काय केलं त्यांनी बाकीचे त्यांचा प्रोग्राम एक्झिक्यूट केला म्हणजे बाकीचा कोड लिहिला printf /n वेलकम एंड विथ सेमिकोलन. आपण आता वाढवत जाऊयात. सो आता पहिल्यांदा हे चेक करूयात इफ मध्ये इफ ब्लॉक आला लक्षात आलं कसं लिहिलं आपण इफ मध्ये इफ ब्लॉक ते आउटर इफ ब्लॉक आणि इनर इफ ब्लॉक. इनर इफ ब्लॉक क्लोज झाल्यानंतर आउटर इफ ब्लॉक काय करायचं आपल्याला क्लोज करायचंय. हे लक्षात आलं हे स्ट्रक्चर सगळं. Yes, ma'am. Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Am I audible? Yes, ma'am. Yes. हा हे स्ट्रक्चर लक्षात आलं इफ मध्ये इफ ब्लॉक कसा घेतलाय कुठला ब्लॉक कुठे क्लोज झालाय ते. Yes. Yes, ma'am. ठीक आहे आपण आता याला एक्झिक्यूट करून बघूया. आला इथं a इज इक्वल टू 100 b इज इक्वल टू 200 आणि त्याच्यानंतर तुम्ही कम्प्लीट आउटर इफ ब्लॉकच्या बाहेर आल्यानंतर प्रोग्राम मध्ये काय स्टेटमेंट आहे तुमचं वेलकम. मग ते पण स्टेटमेंट काय झालं तुमच्या स्क्रीन वरती डिस्प्ले झालं. हे स्ट्रक्चर लक्षात आलं इफ मध्ये इफ ब्लॉक फक्त घेतला सिंपल आपण इफ मध्ये काय घेतला इफ ब्लॉक घेतला. आता तुम्ही म्हणाल सिंटॅक्स मध्ये वेगळंच आहे इथं वेगळंच आहे पण मी तुम्हाला सांगतेय इफ मध्ये तुम्ही इफ एल्स हा फक्त इफ ब्लॉक घ्या किंवा इफ एल्स हा कंबाईन ब्लॉक घ्या काहीच फरक नाही पडत. हे तुमच्या लॉजिक वरती डिपेंड आहे किंवा तुमच्या रिक्वायरमेंट वरती डिपेंड आहे की तुम्हाला काय ऍड करायचंय ते. ठीक आहे आता मी याच्यामध्ये अजून एल्स पण ऍड करू शकतो आपण इथे. इफ a इज इक्वल टू 100 इफ b इज इक्वल टू 200 ह्या दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या तर आपण हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे. अदरवाईज आता हे जर स्टेटमेंट तुमचं फॉल्स झालं इफ b इज इक्वल टू 200 हे जर स्टेटमेंट माझं फॉल्स झालं तर मी काय म्हणणार आहे ते एल्स printf /n value of b is not matched.
एल्स पार्ट काय केला मी ऍड केला. लक्षात आलं एल्स पार्ट मी कसा ऍड केला ते. इथं काय झालं, सपोज तुमची पहिली कंडिशन ट्रू झाली, सपोज ए इज इक्वल टू 100, ही कंडिशन काय तुमची ट्रू आहे. मग आपण या ब्लॉक मध्ये आलो, ब्लॉक मध्ये आल्यानंतर इथं मी परत चेक केलं बी इज इक्वल टू 200, बरोबर आहे. ही कंडिशन तुमची ट्रू झाली तर काय स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, A is equal to ए आणि 100. बी ची ए आणि बी ची व्हॅल्यू स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. हा एल्स ब्लॉक कुठल्याचा आहे सांगा बरं, हा एल्स आहे तो कुठल्या इफचा आहे, B is equal सगळं. to बी इज इक्वल टू 200, ह्या इफचा काय हा एल्स पार्ट आहे. तो इनर इफ ब्लॉक आहे त्याचा काय हा एल्स पार्ट आहे. एल्स पार्ट काय म्हणणार मग मी प्रिंट एफ व्हॅल्यू ऑफ बी इज नॉट मॅच. आता सपोज माझी व्हॅल्यू ऑफ बी काय 200 आहे आणि मी तर काय कम्पेअर कशा बरोबर कम्पेअर केली, सपोज 20 बरोबर कम्पेअर केली. मग 200 इज इक्वल टू 20, मग ही कंडिशन काय झाली तुमची, ट्रू झाली का फॉल्स झाली, False. फॉल्स. मग कुठला पार्ट एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, Else block. एल्स ब्लॉक एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. म्हणजे कुठला, व्हॅल्यू ऑफ बी इज नॉट मॅच्ड. हे बघा आला, व्हॅल्यू ऑफ बी इज नॉट मॅच. आणि वेलकम तर काय ते बाय डिफॉल्ट एक्झिक्यूट होणारच आहे. लक्षात आलं का, इफ एल्स कसं आपण इन्क्लूड केलं. yes, ठीक आहे. आता मी हा जो आउटर इफ ब्लॉक आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी पण मी एल्स ब्लॉक घेऊ शकते, बरोबर आहे. सो आय हॅव टू टेक इन वन मोर एल्स ब्लॉक. इथे एल्स ब्लॉक घेतला आणि मी इथं काय म्हंटल, सिम्पली प्रिंट एफ स्लॅश एन व्हॅल्यू ऑफ ए इज नॉट मॅच्ड end with semicolon, and I have to change here the value. Suppose I have to compare a with 10. व्हॅल्यू काय a मध्ये 100 आहे, पण ती कशा सोबत कम्पेअर केली, 10 सोबत कम्पेअर केली. तर हीच कंडिशन काय झाली तुमची फॉल्स झाली, बरोबर आहे. मग या लूप मध्ये आपण एंटर करू का, या ब्लॉक मध्ये एंटर करू का. त्यामुळे पुढे बी ची व्हॅल्यू मॅच होऊ नाही होऊ डझंट मॅटर, तुम्ही या ब्लॉक मध्ये एंटर होतच नाही. त्यामुळे इथे काय एक्झिक्युशन व्हायचा प्रश्नच येत नाही, डायरेक्ट काय होईल तुमचा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आणि एल्स ब्लॉक मध्ये काय म्हणतोय आपण, व्हॅल्यू ऑफ ए इज नॉट मॅच अँड वेलकम मेसेज काय होईल स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. काय झालं रे, F लिहिलंय मॅम तुम्ही, A is equal to 10. हा हे एफ काढायचं राहिलं. आलं, व्हॅल्यू ऑफ ए इज नॉट मॅच म्हणजे काय झालं, हा एल्स ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट झाला. ठीक आहे. मग आता हा एल्स ब्लॉक कुठल्या इफचा सांगा, If A is equal to If A is इज equal इक्वल to टू 100. म्हणजे ह्या इफ साठी हे आउटर साइडचं इफ आहे त्याच्यासाठी हा एल्स ब्लॉक आहे, बरोबर आहे. आणि हे इनर साइडचं इफ आहे त्याच्यासाठी हा एल्स ब्लॉक आहे. आता ह्या एल्स मध्ये पण तुम्ही अजून इफ एल्स ऍड करू शकता, इट इज डिपेंड, बरोबर. पण आता आपल्याकडे एवढ्या सिच्युएशन्स नाही आहेत त्याच्या, सो वी हॅव टू सिम्पली डिस्प्ले द मेसेज. लक्षात आलं, yes, yes. कोड लिहून घ्या. आउटपुट पण लिहा.
झालं? झालं का? हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, ma'am. ओके, झालं? Yes, ma'am. Write down one problem statement. Write a C program. Write a C program to find out largest number from three numbers. To find out largest number from three numbers. ठीक आहे, म्हणजे काय आता याच्यामध्ये काय करायचंय बघा, 3 नंबर घ्यायचे आणि त्या 3 नंबर मधला मोठा नंबर कुठला आहे ते आपण काय करायचं, शोधून काढायचे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचं, नेस्टेड इफ स्टेटमेंट यूज करायचे. काय यूज करायचे, नेस्टेड इफ स्टेटमेंट यूज करायचे. विथ द हेल्प ऑफ दॅट वी हॅव टू फाइंड आउट द लार्जेस्ट नंबर फ्रॉम 3 नंबर्स. इट्स युअर होमवर्क. ट्राय करा. झालं तर ठीक, नाही झालं तर आपण उद्याच्या लेक्चरला एक्झिक्यूट करूया. ठीक आहे. ठीक आहे. झालं असेल तर अटेंडन्स घेऊ का मी? Yes, ma'am. Okay, I will stop the recording.